महेश लांडगे एकीकडे सांगत आहेत की सगळ्याकडच्या गुन्हेगारीचा आका कोण आहे तर अजित पवार आणि हा गुन्हेगारीचा आका आमच्याकडे कशासाठी आलेला आहे म्हणजे भाजपाकडे कशासाठी आलेला आहे तर 70,000 कोटीचा घोटाळा लपवण्यासाठी आलेला आहे. आता यातनं दोन गोष्टी स्पष्ट होत आहेत. हे तर अजितदादांनी म्हटलं की माझ्यावर 70,000 कोटीचा घोटाळ्याचा ज्यांनी आरोप केला मी त्यांच्यासोबत आता बसलेलो आहे. नंतर ते एक पाऊल मागे येऊन म्हणतायत की नाही मी फक्त पिंपरी चिंचवड पुरतच बोल. कोणाला वेड्यात काढतात म्हणजे इथे जणू काही सगळी लोक डोसक्याला गोडतेल लावून बसलेली आहेत अशा पद्धतीने ते वाटतात. पण हे स्पष्ट आहे की जर महेश लांडगे म्हणत आहेत की सगळ्या गुन्हेगारीचा आका अजित पवार आहे आणि 70,000 कोटीचा घोटाळा लपवण्यासाठी ते भाजपात आलेले आहे तर याचा अर्थ आपल्या सगळ्यांना प्रश्न असा पडला असेल की अचानक इकडे आम्हाला पत्रकार परिषद का घ्यावी लागते. त्याची अनेक कारणं आहेत. एकतर निवडणुका तब्बल 7-8 वर्षांनी होत आहे आणि 7-8 वर्षांनी जेव्हा निवडणूक होते त्यावेळेला स्वाभाविक आहे की सगळ्यांची उत्सुकता आणि सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहन. परंतु ती उत्सुकता आणि तो उत्साह किंवा ती कार्यकर्त्यांची कार्यक्षमता इथपर्यंत गोष्ट ठीक आहे. परंतु निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने वारेमाप पैशांचा वापर केला जातो आणि एकीकडे एका उमेदवाराची खर्च मर्यादा साधारण 15 लाखापर्यंतची असते परंतु कोट्यावधीचा खर्च होतो आणि तरीही निवडणूक आयोग त्याकडे सोयीस्करपणे डोळे झाक करतं. आम्हाला निवडणूक आयोगाच्या लक्षात काही गोष्टी आणून द्यायच्या आहेत आणि म्हणून ही पत्रकार परिषद घेणं गरजेचं आहे. पिंपरी चिंचवड ही कुबेराची खान आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण या कुबेराच्या खाणीचे मालक कोण आहेत आणि ही कुबेराची खान कोणाच्या स्वाधीन आहे ती कुठल्या तरी एका व्यक्तीच्या एका आकाच्या स्वाधीन करण्यापेक्षा ती पब्लिक झाली पाहिजे आणि म्हणून ती निवडणुकीतनं सगळे लोक निवडून तिथपर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठीचा प्रयत्न मात्र मागच्या 2-3 दिवसांपासून एकीकडे इथल्या सत्ताधारी प्रवाहातल्या सगळ्या नेते मंडळींचा पैशाचा वारेमाप वापर आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाने केलेली डोळेझाक विशेषतः निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर जी निवडणूक चिन्ह सगळ्या पक्षांची दिलेली आहे त्यामध्ये जर आपण मशाल हे चिन्ह बॅलेट पेपरवरचं जर बघितलं तर ते अशा काही पद्धतीने छापलं गेलेलं आहे की जेणेकरून ती मशाल आहे हे व्यवस्थित ते संकल्पित होणार नाही ते चिन्हांकित होणार नाही. म्हणजे अशाच पद्धतीने मागे त्यांनी मला वाटतंय त्या तुतारी आणि पिपाणी यामध्ये असाच घोळ घालून ठेवलेला होता. हे फार उल्लेखनीय आहे की कमळ चिन्हाच्या आजूबाजूला अगदी कुठल्याही अपक्षाचं महाराष्ट्रातल्या कुठल्याही उमेदवाराचं एखाद्याचं गुलाबाचं फुल चाफ्याचं फुल किंवा कनेरीचं फुल गेला बाजार बेसरमाचं फुल असं कुठलंही चिन्ह येत नाही. म्हणजे एकच फुल असतं आणि इतर कुठलीही फुलं अजिबात चिन्हांकित होत नाहीत. अपक्ष उमेदवाराला तसं चिन्ह मिळत नाही. मात्र विरोधी पक्षांची जी चिन्ह आहेत त्याच्याशी साधर्म्य सांगणारी चिन्ह ठरवून दिली जातात का ही शंका आमच्या मनात आहे. जे चिन्ह आम्हाला निवडणूक आयोगाने सांगितलं आणि ज्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढतोय दर वेळेला त्या चिन्हाच्या डिझाईन मध्ये बदल करणं किंवा चिन्हाचा आकार जाणीवपूर्वक कमी जास्त करणं जेणेकरून ते चिन्ह कुठली तरी वेगळीच वस्तू आहे अशा पद्धतीने दाखवावं हा निवडणूक आयोगाचा अत्यंत खोडसाळपणा आहे. कारण निवडणुका या चिन्हांवर होतात. चिन्ह पक्षाचे असते पक्षाचा एक विचार असतो आणि तो विचार घेऊन इथं प्रतिनिधी उभा राहत त्याचं चिन्ह हे त्याच्या विचारधारेचं द्योतक आहे. मात्र जाणीवपूर्वक जर त्याच्यात खोडसाळपणा केला जात असेल तर निवडणूक आयोगाला सुद्धा उघडे पाडण्याची गरज आहे. आमचे प्रभाग क्रमांक 32 उमेदवार कोंगडे यांनी या संदर्भात आणि आमचे जिल्हा प्रमुख चाबुकस्वारजी चेतन पवारजी या सगळ्यांनी लेखी स्वरूपामध्ये निवडणूक आयोगाकडे या संदर्भात जोरदार आक्षेप नोंदवलेला आहे आणि त्याची आम्ही स्पष्टपणे ही तक्रार नोंदवलेली आहे की पिंपरी चिंचवडच्या एकूण निवडणूक प्रक्रियेत उभ्या असणाऱ्या उमेदवारांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत ज्या उमेदवारांचं मशाल हे चिन्ह आहे हे मशाल चिन्ह जाणीवपूर्वक खोडसाळपणा करत ते ओळखायला येणार नाही किंवा त्याबद्दल संदिग्धता निर्माण होईल अशा पद्धतीने जे केलं जातंय याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. अजून त्यांच्याकडे 4-5 दिवसांचा वेळ आहे आणि या 4-5 दिवसात त्या चिन्हाची व्यवस्थित नीट काळजीपूर्वक त्याचं निरीक्षण करून त्याची दुरुस्ती झाली पाहिजे हा महत्वाचा मुद्दा. इथल्या महानगरपालिकांच्या शाळांच्या संबंधाने सुद्धा महानगरपालिकेची जी वर्षानुवर्ष जिल्हा परिषदेची शाळा एकीकडे सरकार सांगत आहे की आम्ही स्मार्ट सिटी केलेल्या आहे मात्र स्मार्ट सिटी मध्ये पुणे पिंपरी चिंचवडचं काय वाटोळं केलंय हे मी वेगळं सांगायची गरज नाही. अशा या सगळ्या स्मार्ट सिटी मध्ये जिथे की पुनवळे हे महापालिकेत येतं ताथवडे सुद्धा महापालिकेत येतं मात्र ताथवड्याची जी शाळा आहे जी आधीची जिल्हा परिषदेकडे होती ती अजूनही महापालिकेकडे वर्ग केली जात नाही. या
शाळेच्या संबंधाने वारंवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून याचा पाठपुरावा वारंवार केला गेला. त्याच्यावर प्रांत किंवा तहसील या सगळ्या लोकांकडून वारंवार त्याची पत्र दिली गेली. जनमाहिती अधिकाऱ्यांनी जेव्हा आम्हाला माहिती पोहोचवली आणि त्याच्या संबंधाने आम्ही म्हणजे शालेय शिक्षण विभागाचा आदेश असेल, 2013 ते 17 ची कोर्ट केस असेल, 17 मध्ये त्या कोर्ट केसचा निकाल असेल किंवा पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं पत्र असेल, अनेक गोष्टी घेऊन शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता लावून त्याचं हस्तांतरण करणं, अतिरिक्त मुख्य सचिव विभागाला पत्र देणं, ह्या सगळ्या बाबी करून सुद्धा अजूनही ही शाळा महापालिकेकडे हस्तांतरित नाही. महापालिकेकडे का हस्तांतरित होत नाही? कारण महापालिका ज्या लोकांच्या ताब्यात दिलेली आहे ती सगळी लोक ना त्यांना शिक्षणाचा गंध आहे ना त्यांना शिक्षणाशी घेणं देणं आहे. म्हणजे अगदी कालचा जर मुद्दा बघितला तर मला फार म्हणजे किती थोर लोक आहेत ही की महेश लांडगे ज्या पद्धतीने बोलले. महेश लांडगे एकीकडे सांगत आहेत की सगळ्याकडच्या गुन्हेगारीचा आका कोण आहे तर अजित पवार आहे आणि हा गुन्हेगारीचा आका आमच्याकडे कशासाठी आलेला आहे म्हणजे भाजपाकडे कशासाठी आलेला आहे तर 70,000 कोटीचा घोटाळा लपवण्यासाठी आलेला आहे. आता यातनं दोन गोष्टी स्पष्ट होत आहेत. हे तर अजितदादांनी म्हटले की माझ्यावर 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा ज्यांनी आरोप केला मी त्यांच्यासोबत आता बसलेलो आहे. नंतर ते एक पाऊल मागे येऊन म्हणतायत की नाही नाही मी फक्त पिंपरी चिंचवड पुरतच बोल. कोणाला वेड्यात काढतात म्हणजे इथे जणू काही सगळी लोक डोसक्याला गोडतेल लावून बसलेली आहेत अशा पद्धतीने ते मांडणी करतात. पण हे स्पष्ट आहे की जर महेश लांडगे म्हणतायत की सगळ्या गुन्हेगारीचा आका अजित पवार आहेत आणि 70,000 कोटीचा घोटाळा लपवण्यासाठी ते भाजपात आलेले आहेत तर याचा अर्थ अजितदादा तर भ्रष्टाचारी आहेत का नाही त्यावर आता त्यांनीच सांगितलेलं आहे, ते मी वेगळं सांगायची गरज नाही. पण एवढा मोठा भ्रष्टाचार झाला हे जर तुम्हाला माहिती आहे, तुमच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना माहिती आहे आणि तुम्ही रोज त्याच्यावर उठून बोलताय. तुमचे भूतपूर्व प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब फार गुलुगुलू बोलताना सांगतायत की चौकशी चालू आहे बरं का, म्हणजे इशारा चौकशी चालू आहे. हा तुमच्या छातीवर वरवंटा ठेवलेला आहे आम्ही. जर हे असं सगळं असेल तर मग एवढ्या भ्रष्टाचारी माणसाला भाजपमध्ये घेण्याची तुमची अशी काय अपरिहार्यता होती? याचा अर्थ भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारी लोकांना ब्लॅकमेल करून पक्षात घेते का? महेश लांडगे ज्या अर्थी म्हणतात की अजित पवार हे भ्रष्टाचारांचे आका आहेत आणि त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते आमच्याकडे आले म्हणजे भाजपा सगळ्या भ्रष्टाचारांवर पांघरून घालते याचा महेश लांडगे यांनी कबुली जबाब दिलेला आहे. हा कबुली जबाब जर महेश लांडगे देत असतील तर भाजपा आणि राष्ट्रवादी हे दोघेही चोर चोर मौसेरे भाई आहेत आणि अशा चोर चोर मौसेरे भाई दोघे मिळून जर लोकांना वेड्यात काढत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोघांनाही जे अत्यंत तत्वहीन राजकारण घेऊन उभे राहत आहेत, ज्यांच्याकडे तत्वनिष्ठा आणि विचार याच्याशी दूर दूर पर्यंत कसलाच संबंध नाही, जे पिंपरी चिंचवडकडे फक्त आणि फक्त कुबेराज खान म्हणून बघत आहेत. आमच्यासाठी पिंपरी चिंचवड हा नुसता सत्तेचा किंवा फार इथे खजाना आहे हा विषय नाही, तर आमच्यासाठी पिंपरी चिंचवड हा आपल्या लोकांचा नेमके प्रश्न आणि त्या प्रश्नांवरती यांनी काय काय काम केलं. कारण एकही जण महेश लांडगे यांना प्रश्न विचारत नाही तर आम्ही जरा ठामपणे विचारले पाहिजेत की मधल्या काळामध्ये जणू गाजापट्टा करून टाकावा अशा पद्धतीने ज्या सगळ्या म्हणजे पक्के बांधलेली झोपडपट्टीची घरं नव्हती, चांगले बंगले होते तिथे, हे सगळे बंगले नेस्तनाबूत करावे लागले. याला जबाबदार कोण आहे? सत्ता तुमची होती पण त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? या सगळ्या बंगले ज्यांचे गेले, ज्यांनी आपल्या अख्ख्या आयुष्याची जमापुंजी लावलेली होती, ती जमापुंजी लावलेले लोक ज्यांना तुम्ही देशोधडीला लावलं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? अजितदादा इथे फार वर्षांपासून काम करत आहेत, तिकडे काय देवेंद्रजीचा फार सभा वगैरे खूप दौरे होत आहेत. तर यांनी या दोघांनीही एकदा उत्तर दिली पाहिजेत की ज्या ज्या लोकांनी अशा पद्धतीने जर ते बंगले अनाधिकृत होते तर त्या बंगल्यांना बांधकामाचे परवाने देणारे अधिकारी कुठे आहेत आणि या अधिकाऱ्यांवर तुम्ही अशा काय कारवाया केल्या? ज्या ज्या लोकांनी इथे या सगळ्या बंगल्यांच्या साठीच रोड, इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लायच्या लाईन या सगळ्या गोष्टी पुरवल्या, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित नव्हत्या का? आणि जर म्हणणं असं असेल भाजपचं किंवा राष्ट्रवादीचं की नाही आम्हाला त्या गोष्टी माहित नव्हत्या तर मग तुम्ही राज्यकर्ते म्हणून फेल आहात. 0-1 तुम्ही 0-0. जर तुम्हाला हे कळत नसेल की या सगळ्या परवानग्या कशा मिळाल्या, कारण तुम्ही परवानग्या दिल्या म्हणून लोकांनी प्लॉट घेतले, म्हणून लोकांनी आपल्या कष्टाचा आयुष्यभराचा पैसा तिथे लावला आणि म्हणून लोकांनी ती घरं उभी केली. पण ती घरं ज्या पद्धतीने रातोरात डिमॉलिश केली गेली आणि महेश लांडगे नावाच्या व्यक्तीने यातल्या म्हणजे अक्षरशः बातम्या सुद्धा कुठे येणार नाहीत, काही मोजके पाठीचा कणा असणारे पत्रकार उभे राहिले, पाठीचा कणा असणाऱ्या काही वाहिन्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी ही बातमी दाखवण्याचं धाडस केलं. आम्ही या निवडणुकीमध्ये आमचे हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांवर
अजूनही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि या सगळ्यांचा काय म्हणता येईल त्याला प्रतिनिधी म्हणून काम करणारे महेश लांडे. कारण तिकडे जरी काय म्हणता येईल मुख्य मालक जरी ते असले तरी भालदार चोपदार म्हणून चाव्या महेश लांडगेंच्या हातात आहे. तर या सगळ्यांनी या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे. मी हे जाणीवपूर्वक पत्रकार परिषद घेऊन मांडत आहे कारण मला याची कल्पना आहे की ही माणसं नंतर काय पद्धतीने वागू शकतात किंवा या सगळ्यांना हे फाटे कशा पद्धतीने पडू शकतात. आम्हाला तर इथपर्यंत वाटतं की महेश लांडगेंनी केलेले आरोप, अजितदादांनी केलेली मांडणी ही सगळी नुरा कुस्ती आहे. हे फक्त इलेक्शनच्या आधी एकमेकांचं भांडण झालंय असं दाखवत राहतील, एकमेकांना फक्त म्हणजे गालगुच्चे आणि चिमटे घेत राहतील आणि इलेक्शन नंतर पुन्हा एकदा तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू सत्तेच्या माळा करतील. जसं आमच्या कोकणातल्या दोन भाच्यांनी केलेलं आहे की आधी इलेक्शनच्या आधी खूप भांडाभांड करायची आणि नंतर नाही आमचं असं काही नव्हतंच म्हणायचं. निलेश राणे रवींद्र चव्हाणांची नुरा कुस्ती अशीच लागली होती. तशीच नुरा कुस्ती इथे रवींद्र चव्हाण अजित पवारांची किंवा अजित पवार महेश लांडगे यांची चालू आहे का? आणि मग अशा नुरा कुस्तीमध्ये पिंपरी चिंचवडच्या लोकांचं नुकसान होता कामा नये यासाठी म्हणून, कारण ज्या काही मुद्द्यांवर आम्ही सातत्याने भांडतोय, मग तो अनधिकृत बांधकामाचा मुद्दा असेल, तो ड्रगचा मुद्दा असेल, ते अनधिकृत असणारे पब, डान्स बार, हॉटेल्स असतील त्यांचा मुद्दा असेल किंवा कित्येक लोकांच्या जमिनींचं अधिग्रहण करून त्या जमिनीचे मावेजा त्या लोकांना मिळाले नाहीत त्याचा मुद्दा असेल. कारण हा सगळा जो भाग आहे तो नव्याने महानगरामध्ये समाविष्ट केलेला भाग आहे. त्यामुळे नव्याने समाविष्ट केलेल्या भागांचे अनेक जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही अत्यंत मुद्देसूद असे प्रश्न उपस्थित करत आहोत. माझी विनंती आहे भाजप आणि राष्ट्रवादी दोघांच्याही नेत्यांना की कृपया चर्चा इतरत्र भरकटवण्यापेक्षा तू इधर उधर की बात मत कर, सीधे सीधे ये बता की पिंपरी चिंचवड का कारवा किसने लुटा है. तो कारवा ज्यांनी ज्यांनी लुटलेला आहे आणि ते सगळे सत्तेत आहेत, ते सगळे एकमेकांचे वाटेकरी आहेत, ते सगळे जरी लोकांच्या समोर भांडण दाखवत असले तरी तेच पुन्हा लोक तिकडे जर बसणार असतील आणि ते आमच्या उमेदवारांना महत्वाचे की हे का बोलावं लागते त्याचं कारण हे आहे की काही उमेदवारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या म्हणजे आधीचे सगळे प्रयत्न करून झाले, फॉर्म मागे घेतोस का, फॉर्मच भरू नकोस किंवा आमच्या पक्षात येतोस का, मग एखाद्याची फाईलच सापडत नाही, मग एखाद्याची ज्याला आम्ही लोकसभेची उमेदवारी देतो ज्याच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी करतो तो एखादा आपला अजून काहीतरी जास्तीचा लाभ बघण्यासाठी टन उडी मारून जातो. पण त्याच वेळेला जे त्यांच्यासोबत विश्वासानं वावरलेले असतात असा एखादा आमचा चेतन पवार सारखा कार्यकर्ता असतो की मग सगळीकडनं स्कॅन मारायचं आणि जर काहीच सापडत नसेल तर मग मात्र उमेदवारांना धमकावणे त्यांच्याकडे शिल्लक राहते. मी ही सगळी मांडणी गुन्हेगारीची किंवा भ्रष्टाचाराची पार्श्वभूमी का मांडत आहे तर माझ्या काही उमेदवारांना ज्या पद्धतीने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धमकावण्याचे प्रयत्न झाले, आमची विनंती आहे त्यांना तुमच्या पैशाचा जोर कुठून आहे ते आम्हाला चांगलं माहिती आहे. ज्या पद्धतीने राज्यामध्ये इलिगल ड्रग्जचे साठे सापडत आहेत, जे काही अनधिकृत सगळे धंदे चालू आहेत, या सगळ्या अनधिकृत धंद्याचा पैसा कुणाचा आणि पब, डान्स बार, हॉटेल्स, ड्रग्ज यातून पैसा येतोय, पैशातनं सत्ता मिळवली जाते, सत्तेतनं पुन्हा एकाधिकारशाही आणि एकाधिकारशाहीतनं पैसा आणि त्या पैशातनं उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न होत असेल तर आमची राज्याच्या गृहमंत्र्यांना सपशेल मागणी आहे की निवडणुकांचे फार्स करता कशाला? असे निवडणुकांचे फार्स करण्यापेक्षा सरळ सरळ पिंपरी चिंचवडच्या नगरसेवक पदाचे लिलाव काढा, ऑक्शन करा, त्याचे एक एक जागा किती रुपयांना आहे ते ऑक्शन काढून टाका. कारण उगाच तुम्ही एवढा सगळा पैसा ओतणार आणि निवडणूक आयोग सगळं कळत असूनही तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर हे वाईट आहे. भारतीय नागरिक म्हणून जे जे अधिकार तुम्हाला आहेत ते अधिकार आम्हाला आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संविधानिक चौकट मानून त्या चौकटीत काम करणारा पक्ष आहे आणि त्या चौकटीत राहून माझा प्रत्येक उमेदवार पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवत आहे. लोक ठरवतील, लेट देम डिसाइड, लोकांना ठरवू द्या आम्ही कोण आहोत काय नाही. पण अशा पद्धतीने धमकावून, लोकांना फोन करून, लोकांना घाबरवून किंवा कुठल्याही पद्धतीने लोकांच्या प्रचार यंत्रणेमध्ये बाधा आणून ही निवडणूक पॉईल करू नये. सत्ताधाऱ्यांनी जरा तरी स्वतःवर विश्वास बाळगा. पण तुमच्यावर विश्वासच नाही, कारण तुमच्यावर जर विश्वास असता तर तुम्हाला मताला 20,000, 25,000 हजार रुपये खर्चच करावे लागेल. हेही तितकंच खरं आहे. हे अत्यंत महत्वाचे मुद्दे पिंपरी चिंचवडच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांशी डिस्कस करायचे होते आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना आग्रहाने इथे बोलावलं.